शब्द मन आणि प्रेम आय हाय न्यू पार्ट शुभ क्रिया. ओके, सो पार्ट आहे 283. सो पार्ट 282 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया ऑफिसवरून येते आणि मग दोघे छान कॉफी पीत गप्पा मारतात. अगदी रोमॅन्टिक गप्पा. देन तसंच कडलचा प्लॅन असतो. तर सोफ्यावर दोघे कडल करत असतात आणि मग क्रिया टीज करायचं बोलते, पुन्हा रोमांस वाढवत असते. आले बापले. सो आता पुढे बघू किती वाढेल यांचा रोमांस. तर क्रिया परत मस्त टाईट हग करत आणि खाली आपले लेग्स शुभच्या लेग्सवर रब करत बोलते, मी तर फक्त टीज करत होते, पण यावरूनच असं वाटत आहे की तुझं पेशन्स आधीच ब्रेक होणार आहे. इतक्या क्लोज असताना खरंच तुला नॉर्मल राहता येईल का? तर शुभ आपले फिंगर्स क्रियाच्या कमरेवर हळूहळू खाली स्लाइड करत बोलतो, तुझ्या वेस्टच्या या सॉफ्ट कर्व्स आणि तुझं हे असं लो व्हॉइस मध्ये बोलणं मी कंट्रोल करत आहे. बेबी कंट्रोल करत आहे मी. नाहीतर आतापर्यंत ब्लँकेटच्या आत भरपूर काय झालं असतं. कळलं तुला क्रियो? हां? स तर क्रिया तसंच आपले लेग्स थाईपर्यंत रब करत बोलते, की आता मी खरंच कन्फ्यूज झाले, की कडल करायचं आहे की दुसरं काही करायचं आहे. कारण तुझे फिंगर्स कुठे, कसे टच होत आहेत ना, ते सगळं कळत आहे मला. तर शुभ मस्त हसतो तसंच आणि क्रियाच्या फेसच्या पुन्हा जवळ जात बोलतो, तुला चिपकून असताना फक्त कडल करणं इम्पॉसिबल आहे ग बेबी. प्रत्येक टचमुळे बॉडी ऑटोमॅटिकली फील करू लागते सगळं. आणि मग हार्टबीट फास्ट आणि मग लिप्सवर किस स्टार्ट. फायनली लेवल 1 क्रॉस. तर क्रिया तसाच रिस्पॉन्स देते आणि मग 2-3 मिनिटच्या कंटिन्यू किस नंतर क्रिया तसाच टाईट हग करूनच बोलते, शुभ आज खूप दिवसांनी रिलॅक्स वाटत आहे. असा कडल करून, रोमॅन्स करून, निवांत गप्पा मारून. खूप मस्त वाटत आहे खरंच. तर तसंच शुभ मस्त क्रियाच्या इयरवर सॉफ्ट केस करून हलकाच आवाजात बोलतो, बेबी आजचं हे कडल बोल की रोमांस बोल की काहीही बोल, पण हे जे काही होत आहे पूर्ण परफेक्ट होतं. लाईक नो कंप्लेंट्स. आणि तू ना हे असं क्लोज येऊन श्वास घेत जाऊ नको. सर्वात वीक पॉइंट आहे का बेबी खरंच. हा माझा सर्वात वीक पॉइंट आहे. अच्छा. तर क्रिया तसाच नोजवर नोज रब करते आणि सॉफ्ट किस करून हलकाच आवाजात स्माइल करत बोलते, असू दे ना वीक पॉइंट. कितीही काही फील झालं तरी कसलाही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत आपल्याला, जे आपण घाबरून मध्येच थांबणार वगैरे. सो कंटिन्यू कर बेबी. अगदी कसलाही काही विचार न करता. ओके. तर शुभ तसाच किस करतो लिप्सवर. मग तसंच क्रिया रिस्पॉन्स देत अगदी लॉंग किस चालू असतं कंटिन्यू. आणि मग तसंच किस करतच क्रिया लेग्स रब जरा वेगळ्याच पद्धतीने करत असते. तर शुभला पुन्हा फील होऊ लागतं आणि मग शुभ तसंच क्रियाच्या कमरेला पकडून पुन्हा क्लोज घेतो, टाईट पकडतो, किस कंटिन्यू आणि मग तसंच दोघे डोळे बंद करून निवांत लेटून घेतात. सो बरोबर 20 ते 25 मिनिटांनी क्रिया आयज ओपन करते आणि वॉचकडे बघते, तर तेव्हा वाजलेले असतात 8:15. तर तसंच शुभला गालावर मस्त सॉफ्ट किसेस करत उठवते क्रिया. मग शुभ उठतो आणि तसंच क्रियाच्या गालावर किस करून बॅकवरून जरा हात फिरवत हग करून बोलतो, चल बेबी उठायचं आहे ना? तर क्रिया तसं स्माइल करत बोलते की हो, आणि जेवण बनवायचं आहे ना आता, सो म्हणून उठावं लागेल. सो क्यूट. तर दोघेही उठतात, छान फ्रेश होतात आणि मग क्रिया बसते 2 मिनिट आणि जाते किचनमध्ये आणि शुभ मस्त टीव्ही बघत असतो. तर इतक्यात येतो वंशिकाचा मेसेज. तर शुभ लगेच बघतो. तर वंशिकाचा मेसेज असतो, काल शुभ आपण केव्हा भेटायचं आहे? तू अजून काही बोलला नाही आणि इतकं कुठे बिझी असतो हा, जे तुला मेसेज बघायला पण वेळ नाही. तर शुभ आधी किचन साईड बघतो की कुठे क्रिया वगैरे तर नसेल ना येत. देन तसंच मेसेज रिप्लाय करतो की भेटू ग उद्या, सांगतो मी तसं तुला. बाय द वे मी मेसेज रीड केले नाही, म्हणून तू पण तर परत मेसेज किंवा कॉल केलीच नाही आहे ना? हा. मग तर वंशिका बोलते, अरे आता 2 डेजसाठी आई आणि दीदी आली होती. काम आणि त्यांच्यासोबतच बिझी होती. तर शुभ विचारतो की तुझ्या दीदीचं लग्न झालं नाही का अजून? तर वंशिका बोलते, नाही, आता यावर्षी होणार आहे. तर शुभ बोलतो की अच्छा यावर्षी तिचा, मग पुढल्या वर्षी तुझा नंबर असेल ना?
तर अंशिका बोलते, की "नाही, मला 2 इयर्स नाही करायचं आहे लग्न. आता करिअरमध्ये ग्रोथ आली आहे, सो पूर्ण लक्ष कामात देत आहे मी. आणि तुला तर माहिती आहे, आई माझं नेहमी ऐकते." बाय द वे मी आईला बोलली तुझ्याबद्दल. तर ते विचारत होती, "कसा आहे? काय करतो?" वगैरे. मग सांगितलं मी, काय करतो, कुठे राहतो. सो शुभ बोलतो, "अच्छा हो का? आणि मला पण बोलायचं होतं त्यांच्याशी. पण तू इतकी बिझी झाली की तुला कॉल करायचं सुचलं पण नाही." तर अंशिका बोलते, की "बरं ती मावशीकडे गेली आहे आता, सो पुन्हा 4-5 डेजने आली की बोलणं करून देते, ओके? आणि तू सांग प्लीज उद्या आपण भेटायचं आहे की नाही?" तर शुभ बोलतो, की "सांगतो तसं मेसेज करून." तर अंशिका बोलते, की "यार मी किती जास्त वेड्यासारखा वेट करत आहे. पण तुला काही किंमतच नाही माझी." तर शुभ बोलतो, की "भेटू गं, भेटू लवकरच. डोंट वरी." देन किचनमधून क्रिया हाक मारते शुभला. अरे बापरे! सो मग तसा शुभ सोफ्यावर फोन ठेवून चालला जातो क्रियाकडे. काय झालं असेल नक्की आता? शुभ बोलतो क्रियाला, "काय गं, काय झालं?" तर क्रिया सांगते, की "मी नेक्स्ट 3-4 डेजमध्ये मम्माकडे जाऊन येऊ का? जास्त नाही, जस्ट 1 वीक थांबते आणि येते." तर शुभ बोलतो, की "हो, ठीक आहे. जाऊन ये, कारण तू असं मध्ये-मध्ये पण कधी जात नाहीस. सो आता जाऊन मस्त 1 वीक थांबून ये. आणि तुझं काम असं पण घरून करू शकते तू. पण फक्त इम्पोर्टंट मीटिंग्स करायच्या आहेत. बाकी काहीही नाही, ओके? कारण घरी जात आहेस तर मम्मा-पप्पासोबत, पंकूसोबत जास्त टाईम स्पेंड व्हायला हवं. तिथेही जाऊन जर असंच कामात राहिली, तर त्यांना पण नाही आवडणार. आणि जणायला पण काही अर्थ नाही. खरं आहे. तर क्रिया ठीक आहे बोलते आणि इतक्याच क्रियाला घरून कॉल येतो. तर तसाच शुभ हॉलमध्ये येऊन फोन बघतो. तर वंशिकाचे 4 मेसेजेस येऊन असतात. ज्यात विचारते, की "मला सांग कुठे भेटायचंय आणि सकाळी किमान 11 पर्यंत सांग, म्हणजे माझी कामं मी त्यानुसार ॲडजस्ट करते." तर शुभ ठीक आहे बोलून रिप्लाय करतो. देन तसंच काही वेळाने क्रिया येते, झालं जेवण बनवून म्हणून. आणि मग दोघेही बसतात. तर क्रिया सांगते, की "मम्माला बोलली मी येणार आहे असं, तर खूप खुश झाली मम्मा." आणि बाय द वे मी जाताना कारने जाते, पण नंतर त्याला पाठवून द्यावं लागेल ना, कारण पप्पाची कार आहे घरी. सो शुभ बोलतो, "हो, त्याला रिटर्न पाठवून द्या आणि खाली पार्किंगमध्ये लावायला सांग गाडी. बाकी मग तू आल्यानंतर जॉइन करायला सांग त्याला." तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग दोघेही जेवायला बसतात. छान जेवण वगैरे करतात. तर जेवण झाल्यानंतर क्रिया बोलते, की "यार शुभ, खूप जास्त जेवण झालंय. वॉकला जावं लागेल. खूप कसं तरी होतंय अचानक मला असं स्टमकमध्ये." तर शुभ बोलतो, की "अगं, पण तुला अंदाज समजत नाही का किती खायचं ते? हे असं इतकं जास्त झालं?" तर क्रिया बोलते, "अरे मी त्रासात असताना तू काळजी करायला हवी ना. मग हे काय चाललंय तुझं? असं ओरडतो का मला? हे तर चुकीचं आहे ना." शुभ मग तसाच क्रियाजवळ येतो. हग करत बोलतो, की "सॉरी बेबी, प्लीज शांत हो. पण असं हेवी फील होत असेल ना, सो तू 5 मिनिट बस इथेच. मग जाऊ आपण वॉकला." तर क्रिया ठीक आहे बोलते. देन दोघेही बसतात आणि मग जातात टेरेसवर. तर फिरून थोडं बरं वाटू लागतं क्रियाला. तर तसंच मस्त बोलायला लागते, की "यार, किती मस्त थंड-थंड वाटत आहे ना शुभ? असंच रोज वॉकला यायचं. फार बेटर असतं हेल्थसाठी. पण तुला तर जेवण होतं सोफ्यावर लेटायचं असतं मूर्ख. एक सुद्धा चांगला गुण नाही तुझ्यामध्ये." हं. तर शुभ बोलतो, की "एकही चांगला गुण नाही तर तू काय आहेस माझ्यासोबत? असा कुठला गुण आहे जे तू सोडू शकत नाहीयेस मला?" तर क्रिया मस्करीत बोलते, की "रोमान्स खूप छान जमतं तुला आणि त्यामुळेच मी तुला सोडू शकत नाहीये." तर शुभ शॉकिंग नजरेने बघू लागतो क्रियाला. "काय?" असं रिएक्ट करत. तर क्रिया हा तसाच हसून देते आणि शुभच्या जवळ येऊन मस्त शोल्डरवर हात ठेवत बोलते, की "सॉरी, सॉरी, जस्ट किडिंग बेबी. पण तुझी रिएक्शन खूप भारी होती हं." तर शुभ बोलतो, "आता मला खरं कारण सांग, तू माझ्यासोबत का आहेस? काय आवडतं तुला? सांग बेबी सांग." सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओके. सो पार्ट 284 मध्ये बघणार आहे आपण. क्रिया नक्की काय सांगणार एवढं प्रेम करण्याचं कारण आणि त्यावर शुभची काय रिॲक्शन येईल. आणि टेरेसवर बरेच दिवसानंतर गेले आहेत दोघेही. सो काय गप्पा गोष्टी बघायला मिळतील आणि स्टोरीमध्ये पुढे काय घडेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. अह